मिनिटं दिली कोकण धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई सन्माननीय माजी अध्यक्ष संजय दादा कराड दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं महादार पारितोषिक संजय दादा आपल्याला मानाचा मुजरा हा नेते दादा धुरा वरिष्ठ मंडळ संजय दादा साळवे आणि त्यांचे वरिष्ठ मंडळ आहेत हा घेत दादा तुमच्यासाठी 100 रुपये सुंदर भाग आहे का नाही वर शीट डाऊन किती मिनिट आहे 15 बस झालं परत शीट डाऊन 5च मिनिट हॅलो बघा प्रफुल्ल मला ती गोवाच्या स्तवनाची चाल पहिल्यापासून येऊन कसं आहे का फक्त शायरांना त्यांची बघा आज बारी गोवाने सुंदर केली आहे तुम्हालाही सगळं ना क्या बात आहे अशोक आखाडे कोण जर रणगरवाडी मी 2 कार्यक्रम केले मित्रांनो बाळूमामांचं गाणं झालं पाहिजे मी आणलंय तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी जाणलंय तुम्ही बोलायच्या अगोदर मी जाणलंय 251 रुपयांचं हे भारदार पारितोषिक अशोकदादा आखाडे कोण जर रणगरवाडीतले बरेचसे मंडळ आले सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर भोमडी गवळवाडी दापोली दादांच्या माध्यमातून 200 रुपये आले धन्यवाद ऐका काय रे ते म्हणतात ऐका आदमापुराला जाईन बाळू मामा पाहिन फुले भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन थँक्यू संतोषांना कोल्हापूर थँक्यू तुम्ही दिला स्टँड तर तुमचा वाजवतो बँड संतोष भाऊ कोल्हापूर धन्यवाद तुम्हाला देतो काय म्हणतो अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन बघा मी काय म्हणतोय बघा सत्यन दादा निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे मी त्या अमावस्याला फार मोठा तिथं उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे मी गेलो नाही अजून दादा मला बोलले एक दिवस जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल ते त्यांचं त्यांना माहिती मला वाटले बुवा जाऊन ये विषय कसा आणलाय तर बघा बुवांचा कट केला जरी शिळ पाक खाईन तव चरणाचा दास होईन जरी शिळ पाक खाईन चरणाचा दास होईन स्वर्ग सुखामध्ये तयांच्या नाहीन स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन पण जन्मास येऊन एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मापुरा जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन एकदा तरी आत्मापुरा जाईन बाळू मामा डोळे भरून पाहिन इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं तो भंडारा लावायचा एकदा सुद्धा कपाळाला मी दुश्मन नाही तुमचा मित्रांनो पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोललो तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेड संकेत दादा गोरे आहे का ना आपलाच जोर आहे ऐका संकेत दादा दादांच्या माध्यमातून आले 500 रुपये ऐका समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो जे विषय गायले
हा शक्तिधुराचा गाभा आहे, तो पुराणावर आहे आणि पुराणात देवी माणूमाई गायली, तुम्ही म्हणणारे मग तिथं तुम्ही म्हणा तुम्ही आरुतुरस बोललो. अरे गणपतीला आपण गणूल्या गणा बाप्पा आपण आरुतुरस करतो ना, तसं मी बोललेलो आहे. मग त्याचा तुम्ही अवाप नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहात, तुम्ही येडा आहात, असं आहोत तसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोललोय, तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त. हा तुमचा म्हणजे त्याला मी माझा दोष नाही ना, त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय का विचारा, कधी सांगायचं. तुम्ही याच्यावर बोला ना. कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटला. हा मी जे विषय घाले शेवटीला भेद आहे, तो भेद आहे थोडंसं ते होतच नाही का. कसं नाही म्हणताय तुम्ही, सगळीकडे होतं, प्रत्येक जण करतो ते. आणि म्हणून बघा जास्त घेत नाही. सुंदर गण गोवानी गायलाय, आगमनाचा गण आहे काय. फुलावानी होईल मन, उतरून जाईल ओझ, आनंदून जाईल क्षण, तुला पाहता रोज, शोध पावलाने येईल घरी, गणराज राजाधिराज. आता येईल तेव्हा येईल, 2 महिने आहेत अजून, एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही, येईल तू. हा म्हणून काय उत्तर नाही. गवळण नका. बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी बुवानीच जाहीर केला कार्यक्रम. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, महाकाळ बुवा आणि वैदेशीला बरोबर. तर परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला. आता बक्षीस कशी काय घेतली त्यांची. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे. तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्तितुऱ्या मी लांबोरे बुवाने या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकलं. 25 कार्यक्रम आहेत मला. त्यांचं बक्षीस घेताना लाज नाही वाटली. जनाची नाही मानाची तरी वाटावी. कालच बोललो ना, काय बोलले मी बाजार उठवला ह्या बायकांचा. लेडीज कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी. किती म्हणजे शोकांतिका केवढी आहे ती बघा. कालच्या कार्यक्रमात बोलले आहे का गवळात देतो पोहांची. हा जास्त वेळ घेत नाही, सगळं उसनी गाडी ज्याचं गातो ज्याचं घेतो. माझंही मनाचं आहे नाही असं नाही होतं, जे आहे देतोय. जी परवा तुम्हाला पण नवीनच सगळी दिली. तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी राहिले त्याशी संबंध नाही. तुम्हाला जे दिले नवीन दिले. तुम्ही नारायण बुवांचं नाव मी कसं लावलं परवाच्या गाण्यात, सुवर्णाचं गण. तुम्ही मग मुस्ती आणता, आपण हातपाय जोडून आणता त्यांच्याकडे आणताय ना. मग हा विषय. पण माझी मी ज्याचं गातोय त्याचं नाव मी घेतोय. तुम्हाला काय करायची गरज आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्या. तिथे कमी पाडताय तुम्ही, म्हणून मी उस्ती करताय. तुम्ही ती उस्ती फेडा ना, त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. त्या गाण्याची उत्तर द्या. तो म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडे, म्हणून तुम्ही हे बोलताय. तुमच्याकडे बोलायला काय नाही, ऐका. आणि म्हणून बघा गवळण काय रे तिचा कुठली रे काल रातीला अंडीची तर काली 5 रात्री कुठे गेले हो दिला लगेच घेता. काली 5 रात्री भक्ती भक्ती. सुशांत दादा शिंदे कोल्हापूर. काय तुमचं नाव. गडशी सावंत 200 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी घेऊन जा, नंतर जमा करतो. टेन्शन ना आला गडी तर तुला गाणं गायचंय. नाही काल रात्रीला तुला ना दिसला बापाचा बापा. बघा मलाही उत्तर देता की मी गायले बोला आता तर घेऊन परात म्हणजे काय बोला ताट घेऊन. अहो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे, मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस असं गवळणी म्हणतात. साधा विषय. त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढावा. परात नको तुम्ही ताट घ्या, एखादी ताटली घ्या, टोप घ्या काय नाही. अरे विषय काय तू हातात घेऊन परत आमच्या घरात काय तर तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत, आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे. गवळणी म्हणतात. साधा विषय. त्याला उत्तर कसं देतात चुकीचं आहे ते. जाऊ द्या सुद्धा ते बोलत नाही. तुमच्या गळ्याचं उत्तर कसं आहे तुला काय तुला न दिसला बापाचा बापा. मनाशी लावून चाप. शब्द काय का किती बी लावला जीव तरी बी काळा स्वभाव
बाजार गवळणी कुठं बसवायच्या? गोकुळात जास्त नव्हता, फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायचे. कृष्ण तेव्हा गेला नव्हता, कंसाला मारायला गेला तेवढाच, तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता. गेला होता घरात आणलास नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा, गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत, गोकुळात होता, पण ह्या सगळ्या गवळणीचा जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजाराला जायच्या. हा बाप मामाला मारायला गेला तेव्हाच. मामा कोण आहे यांचं? मामा आलेत काय सांगायला भाषाला? हो, तुमचाच गेम करील तो, जसा कृष्णान केलाय तसं. हा, मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये, आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणींचा. तरी पण मी विषय कसा देतोय काय का म्हणून म्हणतो बुवा, हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला, हे समजायला पाहिजे. तुम्ही काहीच म्हणता, माझी चुका काढताय ना तशा तुमच्या काढतोय मी, काय का? कसं रे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा गेलास होतास तू आडराना. कसं रे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा तू गेलास होतास राना. फिरवली पाठ आणि चुकवली वाट. आज कोण कवी आहे माझ्याकडं? तरी पण उत्तर कसं? फिरवली पाठ तुझी चुकवली वाट, भक्तिभाव मनी भासवला. हा भक्तिभाव मनी भासवला. अरे गड्या तुला पोरींनी फसवला, गड्या तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. 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 अरे गावाला नाही ध्यान, निघून गेलास तू आदरानं. फिरवली पाठ चुकवली वाट, भक्तिभाव नाही भासवला, भक्तिभाव नाही भासवला. पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. याला पोरींनी फसवला, याला बाजार वसवला. पोरींनी फसवला, याला बाजार वसवला. याला पोरींनी काय ला हे काय तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे घराणे. काय हे काय? ओके, हा ते गाणं घ्यायचं का म्हणतात? बरं, फरमाईश घेत राहिलं तर लय होईल. मग घेतो सर, घेतो सर. सचिन दादा पण आलेत, तेच गाणं आपण दिलं, आणि दादांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर. आला बसून मुश्कावर 9:30 घेतले, 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर. आला वर्षाने लंबोदर गाडीवाल्याचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव
पूजती माझ्या गौरी हराला. सुशांत सुयोग हे सुकुमार गाडी वाल्याचं सजलंय घर. साक्ष देतो या मोरगिरी. नाही 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 चुकतंय काहीतरी. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे. शिंदे कुटुंबामध्ये 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 तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे. बस नको संपवाच सगळं. हा 18 तारीख सांगितलंय बघा. हे किती आलं बघा मोजा बघता आता. किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो. हा 18 सप्टेंबर बुवांची माझा झंगट आहे. म्हणजे झंगट म्हणजे भारी आहे. तुम्ही हो काहीतरी समजा असं ऐका. यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत. 21 दिवसांचा गणपती असतो. घेतो शेवटची 5 मिनिटात घेतो. 5च मिनिटं बस झाली मला भरपूर झाली. ऐका नाही हा नाही रे वेगळा नाही. तिसरी वही दे हे वही इथे मस्त घेतो. हा बघा हा वया नको. वया नाही आहेत आपल्याकडे. वयाला काय कमी नाही. आपण वयामध्येच राहिला. वयामधलाच गोवा आहे आपण. काय म्हणतो ऐका. शायराने हा गाणं काढून द्या. त्यांनी मला काहीतरी बोललं मग अशी. थांब 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 मांडव महेश दादा मांडवकर हॅलो ना. मांडव्यातली बारी आपली. मांडव्यातली बारी बुवांची माझी बरोबर. तर मला माझा कार्यक्रम बसा घेतो 5 मिनिटं. सांगतोय खरं स्पष्टीकरण मागताय. साधनगर असा धनगर नाही म्हणत मी. साध नगर. सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून पगडीला. बरोबर विषय काय केला माहितीये का. आता महाराष्ट्र शासनाचा GR काय आहे का रे. गावागावात जे कल लावतात ना पाषाणाला कल ते आता शासनाने बंद करून टाकला. शा गुरुवाना बिरवाना ठोकून टाकला. शा टाळे ठोकून टाकला. तो विषय मी गायला. सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून. तो गुरव गावचा गुरु आहे ना तो आहे. होय रे देवा ह्या लांबोरे बुवाला कुणाची रड आहे रे. घरच्या देवाची का बाहेरच्या. मगचे 12 भानगडी 12 गावचं 12. तसा आता बुवा आम्हाला पण येतो हा. मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली अंगठ्याखाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती दे असा तो घरानं घालतो. पाषाणाला कला लावतो मला. डावा दे उजवा दे. त्याच्यावर शासनानं बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला. डोक्याला बांधून पगडीला बोचा पुसतोय अजूनही दगडीला. दगडीला त्या पाषाणाला कळ लावतो असा माझा विषय आहे. बुवा काय तुम्हाला दुखला याच्या. दगडीला पुसायचा नवीन आणला विषय. बुवा हा दगडीला पुसायचा. जंगलात राहायचा आणि हा गायचा. गडी उघड्या बसायचा. यांना नवीन लिहिला विषय. परवा बोललो ना पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची. राहटामध्ये मंदिरं असायची. आणि मग तेव्हा तो गावचा गुरव त्या देवाचा गुरव माझ्या लांबोरे बुवा कुणी र काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे र. हा उजवा दे हा डावा दे. बंद झालाय का रे आता शासनाला GR आहे शासनाचा. मग मी असं बोललो की यांना लागतो. मग GR आहे ते आहे ना. आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिलाय. आणि नवीन घेऊ का तो. नको 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 नाही ना मित्रांनो ऐका. आणि मी का सांगतो मित्रांनो मी विषय दिले ऐका. मी बर्गेवाडीचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खास करून त्याने एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये आता म्हणतो सचिन बोला ठेवायचीच नाही म्हणतो. तेव्हा तो विरोधात बोलतो. अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय बोलतोय. काय शिव्या देतोय तुम्हाला का वव्या घातोय. मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. व्हायचं मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का. डायरेक्ट बोलतोय का बुवाना गाण्यामध्ये बोलतोय. आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बुवा कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्ट्या मारता टाळ्या मारता. याची निसते आईस धनी घालायच्या टाळ्या मारता. तुम्ही नाही बोलायचं.
सगळा विषय मिटला होता का नाही? 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला, मग तुम्ही का गायचं ते? आणि मी बोलायचं नाही म्हणतात, ही अपेक्षा कशी असेल? आणि मी तसं ऐकत जातीवंत मराठा आहे, मरण मोडेल पण वाकणार नाही साला. माझा काही समाज नाही, माझा समाज नाही. मग हे म्हणतोय मी, मग तो नको समाज आपल्याला. आपण बाऱ्या करू ना, चांगल्या प्रमाणे आपण बाऱ्या करू. अरे ही जोडी लोक मागतायत, लोक भेटत नाही लोकांना, लोक मागतायत जोडी. 7-10 कार्यक्रम माझ्या बरोबर आहेत भुवनसरी माझं. उगाच आहे काय, मी काहीतरी समाजाला देतोय म्हणून आहेत ना का मी असं काहीतरी येण्यासारखं आपला मग पागल झालोय. मला याड लागलाय म्हणजे नाही, असा विषय आहे का? मग मी विषय कसा देतोय काय का? मी नाही म्हणून म्हणतोय समाजाचा माझा आदर आहे. तुम्ही काही म्हणा, मला वाईट म्हणा, चांगलं म्हणा, साहेब तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला काही बोललो ना उद्या, तुम्हाला 2-4 शिव्या पण देऊ का? खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय? खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं. काय बोललं नाही ना संजय राऊत, काय आणखीन ते संजय तर लय भारी आहेत या ह्याच्यात. तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला, त्याला दिसायचं सगळं. आणि हे संजय लय भारी राहताच. एका जो कोण एक फशाच मारतोय, काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी, एक तर काय भारीच आहेत संजय. आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय? नाही, नशीब. हा ऐका, संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो मी, पण हे केलं आपण पोहोचवलं लोकांपर्यंत. समाजाशी माझं देणेघेणं नाही. बघा हे संस्कार मी नुसतं माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देतो. 2 मिनिटात फक्त बाबू कमावणी आहे उडा नाही उठा, या लवकर उठेगा. 2च मिनिटं. बरं घेऊया गाणं घेऊया, फक्त एकच गाणं घेतो. काय म्हणायचं आहे का? गोरी हे कलैया, हे कोणाचं आहे? पेना तो तुझे हरी हरी चुडिया. सचिन दादा एकच गाणं होतं याचं उत्तर द्या. गावोगावात देवळं आहे शंकराची. शंकर श्रेष्ठ करतात हे, आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे. गावोगावात देवळं आहे, देवळात शंकराची पिंडी आहे, शंकराचं मूर्ती आहे. पण नंदीची जागा कुठे हो? देवळाच्या बाहेर. उन्हात कान तुटलाय, पाय तुटलाय. आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे, तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती, आता पण तीच अवस्था आहे. मग शंकराला प्रश्न करते आदिमाया की त्या नंदीला प्रश्न करते, एवढा तू त्याचं वाहन एवढं मोठं, एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू, आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का? असा विषय आहे. बघा शायद त्याचा भागाला भाग नाही तुम्ही देत असता, ह्याचा भाग द्या. ऐका, गोरी हे कलैया, पहना दो तुझे हरी हरी चुड़िया. अरे गोरी हे कलैया, पहना दो तुझे हरी हरी चुड़िया. अपना बना ले मुझे बारमा. खरं सांग तुझ्या माईला, माया म्हणते, खरं सांग तुझ्या माईला मी तुझी माया आहे. पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माय. खरं सांग तुझ्या माईला, तुला रे कोणी काढलाय वायला. खरं सांग तुझ्या माईला, तुला रे कोणी काढलाय वायला. हो नको मान हलवू नंदी बाईला. खरं सांग तुझ्या माईला, तुला रे कोणी काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बाईला. तुझ्या माईला, तुला रे काढलाय वायला. नको मान हलवू नंदी बाईला.
नरदुर्गा शालाय गडा माझा दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली कडा माझा दुधाचा सडा हिरकणी जणी उतरली कडा माझा या दुधाचा सडा लेखणी कणी उतरली गडा माझा या दुधाचा सडा लेखणी कणी उतरली गडा चल रे गोपाळा घेऊन मला यमुनेच्या काठावरती फिरायला अशी तुला जवळ घेईन तुला हवं नको देवी मनातलं सारं तुझ्या समोर मी बोलून मोकळी होईल चल चल माधवा चला केशवा चल चल माधवा चल चल केशवा चल चल माधवा चल चल केशवा चल चल माधवा चल चल केशवा चल चल हे बक्षीस फरमाईश होती म्हणून वेळ नाही मित्रांनो मी तुमचा आणि पुन्हा एकदा माझ्या बर्गेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना मी विनम्र अभिवादन करतो. तुम्ही माझी निवड केली, मला ही सेवेची संधी दिली. माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली. एकही प्राउटिंग नाही, शिट्टी नाही, अगेन्स्ट कमेंट नाही. मला वाटलं होतं की आज बुवा समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा पण तसं काहीच नाही झालं. मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो, या बर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. बुवांचा मी पट्टा काढणार, काळजी करायची नाही.